हातकणंगले तालुक्यातील संभापूर या गावात पन्हाळा तालुक्यातील वारणा दूध संघाचे तत्कालीन कार्यकारी संचालक चित्रसेन नागनाथ गुळवे यांनी 25 वर्षांपूर्वी वारणा इंडस्ट्रीज लिमिटेड नावाची दूध संस्थांना मशिनरी आणि स्पेअर पार्ट विक्री करणारी कंपनी स्थापन केली होती। यामध्ये गुळवे यांच्या कुटुंबातील व्यक्ती संचालक म्हणून कार्यरत होत्या। या कंपनीत सुमारे 35 ते 40 कर्मचारी कायमस्वरूपी काम करत होते। गेल्या 2-3 वर्षांपासून ही कंपनी बंद स्थितीत आहे। या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली एप्रिल 2018 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमधील 23,19,449 रुपये इतकी रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या क्षेत्रीय कार्यालयात जमा न भरता स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर केल्याचा आरोप करत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तक्रार केली होती। याची दखल घेऊन भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयाचे लेखा अधिकारी हेमंत श्रीनिवास जेवळीकर यांनी पुलाची शिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जेवळीकर यांच्या फिर्यादीवरून वारणा इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक चित्रसेन नागनाथ गुळवे, सुरेखा चित्रसेन गुळवे, हरिदास चांगदेव जोधावे, स्वाती चित्रसेन गुळवे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती महाजन यांच्यावर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण या प्रकरणी अधिक तपास करतायत।